देवा दे घालून मला या क्रांतिकारांशी भेट आणि तोडू दे जातीवादाचं गेट. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर शिका आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका आणि संघटित व्हा. धन्यवाद. आता माझी अशी रिक्वेस्ट आहे की अरुण, मी थोडंसं कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत, आपण सगळे आर्टिस्ट आहोत, त्याची जर्नी खूप मोठी आहे. ठीक आहे, खूप वर्षापासून खूप चांगलं कॉन्टेंट प्रेझेंट करतात, एक रिस्पॉन्सिबल आहे. आता जसं माझ्या पेजवर मी काही पण टाकतो तसं चालत नाही तिकडे. तर जेव्हा मी त्याचे फोटो काढले, मी म्हटलं टाकून दे. नाही म्हणे दादा असं नसतं म्हणे, आम्हाला व्यवस्थितच टाकावं लागतं. तर त्याचे तुम्ही थंबनेल बघा, खूप मेहनत आहे. आपण हा शो घेतो तर आपल्याला लोकांना बोलवायचं आहे, लोक येतात, आपल्याला पूर्ण वेळेत कार्यक्रम संपवायचा आहे. तर एक इन्फ्लुएन्सर म्हणा, कॉन्टेंट क्रिएटर, एक आर्टिस्ट त्याच्या पेजला डेव्हलप करायला जो मेहनत करतो, जे काय तो संघर्ष करतो, त्याची जबाबदारी पण असते. शेवटी तो त्याचा पूर्ण वेळ त्याच्यासाठी टाकतो आहे, त्याला अपेक्षा पण असतील ना. तर त्याची जी जर्नी आहे त्याच्याबद्दल त्याने थोडंसं शेअर करावं, जेणेकरून तुमच्यासारखे जे नवीन कलाकार आहेत, सिंगर असतील, आर्टिस्ट असतील, त्यांना थोडी प्रेरणा मिळेल किंवा काही टिप्स मिळतील. नक्कीच. बस. बोर तर नाही होते ना, कारण मी बोलायला लागलो ना, मी थांबत नाही. दुसरे आर्टिस्ट म्हणतील यार आवरा यार याला. तर हे म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरकडे वळूया. माझी सुरुवात मी 12th नंतर ॲनिमेशन करायचं होतं. घरच्यांच्या सांगण्यामुळे आणि काही पाहुण्यांच्या चुकीमुळे MGM जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं, जे की माझी इच्छा नव्हती. पण तिथून एक गोष्ट चांगली झाली की मला वाचनाची आवड लागली. आणि त्यानंतर लगेच लॉकडाऊन लागली. लॉकडाऊनमध्ये खूप काही शिकलो. म्हणजे असं म्हणता आता खूप जण की यार मला शिकायचं आहे, पण माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, किंवा मला कोणी सांगणारच नाही आहे. तर मी कॉन्टेंट क्रिएटरसोबत ग्राफिक डिझायनरही आहे. सो ग्राफिक डिझायनिंग मी शिकलो ती पूर्ण यूट्यूबवरनं शिकलो आहे, जे की बघून ट्युटोरियल्स वगैरे करून लॉकडाऊनमध्ये. आणि त्यानंतर टिकटॉक चालायचं तेव्हा. सो टिकटॉकवरती ना तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती आहे का नाही, जागरण, गोंधळ, गवळण, कीर्तन. तर यामध्ये त्यांचं ते लिपसिंग करायचं त्यांच्या त्या व्हिडिओवरती. तर एका पुण्याचे सर आहे रवींद्र सरोवर म्हणून, तुम्हाला चॅनल माहीत असेल, शॉर्ट्स ब्रेक, कामवाली बाई. सो त्या चॅनलचे ते डिरेक्टर आहे. त्यांचा मला फोन आला आणि तेव्हा त्यांना माझ्या ॲक्टिंगबद्दलही माहीत नव्हतं की मी स्टार्ट केलं आहे, मी करतो आहे वगैरे वगैरे. तर त्यांना थंबनेल बनवून हवं होतं त्यांच्या एका गाण्याचं. आणि ते यूट्यूब म्हणजे माझ्यासाठी तेव्हा खूप मोठं होतं की लाईक पहिल्यांदा मी यूट्यूबच्या एखाद्या गाण्यासाठी थंबनेल बनवतो आहे. आणि ते थंबनेल झालं, सगळं झालं. त्या गाण्याचे व्ह्यूजही 1 मिलियन प्लस गेले. त्यानंतर सरांचा माझा कॉन्टॅक्ट खूप वाढला. नंतर सरांनी काय केलं, माझ्या वडिलांनी टिकटॉकला मंडनचं लग्न म्हणून हे जे आहे ना यूट्यूबवर, हो, तर मी त्याचं लिपसिंग केलं होतं. वडिला ते खूप व्हायरल झालं. आय थिंक 3 to 5 मिलियन काहीतरी व्ह्यूज गेले होते त्याला, आणि फॉलोअर्स आले होते. सो माझ्या वडिलांनी ते याला टाकलं व्हॉट्सअप स्टेटसला, आणि ते सरांनी बघितलं. तर सर म्हणे यार अरुण तू ॲक्टिंग पण करतो म्हणे. प्रयत्न करतो म्हणलं ॲक्टिंगचं, असं आहे म्हटलं, बट असं शिकलेलं नाही आहे काय, नवरस वगैरे ते असं एवढं काही मला अजून माहीत नाही म्हटलं. म्हणे चल म्हणे माझ्यासोबत पुण्याला. म्हटलं यार सर इच्छा तर आहे म्हणलं, पण ते आता घरचे कसे पाठवले. चल म्हणे मी बोलतो म्हणे काकांना. पुण्याला गेलो. पुण्याला त्यांच्या त्या शॉर्ट्स ब्रेकमध्ये मी जस्ट ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब करत होतो. 20,000 रुपये पगार. आणि लॉकडाऊनमध्ये 20,000 म्हणल्यावर अरे वा, घरचे तर म्हणे जाय म्हणे काय तसं पडूनच आहे म्हणे. तिकडे गेलो आणि नंतर त्यांनी ना मग टिकटॉक बंद होऊन गेलं टिकटॉक. सो म्हणलं आता टिकटॉक तर बंद झालं, ग्राफिक डिझाईनवरच फोकस करायचा. आणि लगेच टिकटॉक बंद झालं, 2 दिवसामध्ये रील्सचं चालू झालं इंस्टाग्रामवरती. सो सर म्हणे अरुण तू रील्सवर का ट्राय करत नाही. म्हटलं यार सर असं एवढं काही मला जास्त माहीत नाही म्हटलं, कारण तेव्हा जस्ट पीक घ्यायला लागले होते. सुदामे, फोकस इंडियन हे थोडं हाईप वाढली होती त्यांची. म्हटलं सर मला काही एवढं कॉन्टेंटबद्दल जास्त माहीत नाही, कसं लिहायचं, स्टार्ट एंड मिड, व्हिडिओ एडिटिंग, पुन्हा त्याचे थंबनेल्स, त्याचं काय असतं कसं असतं. ते म्हणे अरे काय नाही म्हणे, तुला जे मनात येईल ते लिही, तुझे रोजचे किस्से, तुझं काय मित्रांसोबत बोलत असशील काय नाही. तर मी तसं स्टार्ट केलं. त्यानंतर मी तिथला जॉब सोडून दिला काही कारणास्तव. जॉब सोडला, इकडे आलो. पण मग तो एक म्हणता ना कलाकाराच्या अंगात किडा असतो जो कधी शांत होत नाही. तर तो तसं झालं. आणि म्हटलं यार कॉलेज तर स्टार्ट आहे, पण ॲक्टिंग करायची आहे नाही, अभ्यास नाही होते माझ्याकडून. आणि तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता की काहीतरी डबल मिनिंग होता तो समथिंग. तर तो 1 मिलियन गेला. म्हटलं चला
1 मिलियनचा एक लग्गा लागला आहे, आता लगेच पुढं कंटिन्यू करूया. तर जसं यांनी सांगितलं की हाईट छोटी फाईट मोठी, तशी एक मुलगी होती आमच्या कॉलेजमध्ये. तर तिला घेऊन मी शॉर्ट गर्ल म्हणून सिरीज चालू केली आणि त्या सिरीजच्या आशीर्वादाने माझे 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. पुढचं काहीच माहीत नाही, पुढे माहीत नाही काय करायचं, कसं करायचं, कॉन्टेंट अजून लिहायचा कसा. तर सर्वात मेन साथ म्हणजे याच्यामध्ये मला माझ्या आईवडिलांनी आणि मित्रांनी दिलेली आहे. कारण माझे वडील कधीच मला म्हणले नाही की अरुण काय फालतूपणा करतोय, काय असं करतोय, काय करतोय. त्यांनी साथ दिली, तू कर म्हणे, जे होईल ते होईल, नाही तर घरचा बिझनेस आहे म्हणे, हां तू करत राहा. आणि मला माहिती तू काही ना काही करशील म्हणून. तर कॉन्टेंट बनवत राहिलो. 25,000 फॉलोअर झाले आणि माझी आय डी सस्पेंड झाली. मी म्हणलं, मी रडलो, लाईक सिरियसली. कॅनॉटमध्ये एकटा बसलेलो होतो मी, मित्रांचे फोन येतात, मी कोणाचेच फोन नाही उचलले, काय नाही, एकटा बसलो. खूप 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 रडलो. नंतर एका मित्राचा मैत्रीण रुची मिश्रा म्हणून मैत्रीण आहे माझी एक, जी की आता दिल्लीला आहे. सो तिचा कॉल आला, म्हणे अरुण तू कहाँ पे बोले. म्हणलं मेरे को अभी किसी से बात नहीं करनी है. आणि मी सिरियसली रडायला, एकदम फोनवरच रडायला लागलो. मला अजूनही ते फील होतंय. म्हणे अरुण देख कुछ नाही, आपण शुरू करेंगे. म्हटलं अगं एवढं सोपं नाही आहे. बिकॉज मी 10,000 ते 25,000 किंवा 10,000पर्यंतच कसं आलो हे मला माहिती आहे. एका कॉन्टेंट क्रिएटरला एवढं येणं खूप सोपं नाही आहे. लोकांना वाटतं अरे काय फालतूपणा करताय, स्वाईप करता. एकदा हसवून बघा, जेवढं रडवणं सोपं आहे तेवढं हसवणं अवघड आहे एका कलाकाराला. तर कॉन्टेंट टाकत राहिलो आणि देवाच्या कृपेने एक पियुष म्हणून मित्र आहे, जो की इन्स्टा हॅक झाले वगैरे काय झाले तर तो मित्र करतो. त्याच्या येणे देवाच्या कृपेने 3 दिवसात आय डी रिटर्न येऊन गेली. दुसरी एक आय डी आहे आपली अतरंगी मित्रमंडळ, ज्याच्यावर मी बिहाइंड द सीन्स किंवा असं काही टाकत असतो. त्या आय डीवर मी एक व्हिडिओ टाकला रुचीसोबतचा. ती पोरगी माझ्या आयुष्यात एवढी लकी होती ना की तिच्यासोबत टाकलेला तो व्हिडिओ एका दिवसात मिलियन गेला होता माझा. त्या आय डीला एक ग्रो भेटल्यानंतर ही आय डी आली. ती म्हणे अरुण मैं साथ हूँ, अगर तुझे अभी भी कुछ कंटेंट का ग्लिच आ रहा है. आणि कंटेंट क्रिएटरला, रायटरला ग्लिच येत असतो मध्ये, तो कोणताही कलाकार असो त्याला ब्रेक हवा असतो. तर तुम्ही असं म्हणत असाल ना यार आता नाही होते, थकलोय, ब्रेक घ्या. सिरियसली सांगतोय, ब्रेक घ्या. कारण तुम्हाला विचार करण्यासाठी हे जे मशीन आहे ना त्याला ऑइलिंग करावं लागत असते. कुठेही फिरा, काही करा, मित्रांसोबत राहा, गप्पा मारा. आणि मित्रांसोबत जे काही रिफ्रेशमेंट भेटतं ना भाई दिमागला, ते कुठेच नाही भेटत. त्याला मी समोरच्या मित्रांना शिव्या जर दिला ना, त्या म्हणता यार भाड्या तुझी सवयची, तू जा. त्या मित्रांमुळं मी नंतर पुन्हा चालू केलं आणि असंच हळूहळू ग्रोथ होत गेली. नंतर आपल्या इकडे रॅप चालू झाला. आता हिपहॉप जेवढं म्हणजे मुंबईला, नंतर पुण्याला आणि आपल्या इकडे आता येते, जे की लोकांना अजूनही ते कल्चर समजत नाही आहे. तर ते लिहिण्याचाही प्रयत्न करत असतो मी. याबद्दल एक सांगतो तुम्हाला, आता ही झाली माझी कॉन्टेंट क्रिएशनची आता जर्नी. आता 80,000 फॉलोअर्स आहेत. लवकरच देवाच्या कृपेने 100 होऊन जातील, तुमची साथ असली तर. याबद्दल एक असं आहे ना की जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करताय ना, तर इंस्टाग्रामचं एक अल्गोरिदम आहे. तुम्हाला 90 डेज काहीच विचार न करता व्ह्यूज किती गेले, लोक काय करताय, लोक काय म्हणताय, सगळ्यात मेन गोष्ट लोक काय म्हणताय याचा विचार करायचा कधीच नाही. 3 महिने कंटिन्यू टाकत राहायचं, व्हिडिओ टाकत राहायचं, कॉमेडी व्हिडिओ टाकायचे. तुम्ही इमोशनल करता, इमोशनल टाका, तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. फक्त असं नाही की फोन ठेवलाय आणि कंबक्त उसने आहे, अरे नाही चालत ते भाई. लोकांना काहीतरी म्हणजे जेव्हापासून लोकांना असं माईक वगैरे ते चांगल्या क्लॅरिटीची, चांगल्या ऑडिओची सवय लागली ना, तुमचा असा जो व्हॉइस येतो ना इकोमधला, ते लोक डायरेक्ट स्वाईप करतात, लोक बघतही नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. कारण मी माझ्या रील्स जेव्हा लोकांना दाखवतो ना, तर मी रील नाही बघत माझी, मी त्या माणसाची एक्सप्रेशन बघतो की ह्या माणसाला खरंच हसू येतंय का ही रील बघून, ह्या रीलमध्ये असं काही आहे का ज्याने एखादी छोटी तरी स्माईल येते का. तसं जर वाटलं नाही, मी केलेली रील पुन्हा शूट करत असतो. यामागं कारण एक आहे की जोपर्यंत लोकांना काय हवंय हे तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मला आवडली म्हणून मी कधी रील टाकलेली नाही. तुम्हाला खरं सांगतो, मी दादांसोबतही एवढा आता 2-3 वर्ष झाले दादा आपल्याला सोबत करतोय आपण. दादा मला सांगत असतं अरुण हे कर ते कर, आणि मी ते चेंजेस माझे, कारण मला काय पाहिजे यापेक्षा लोकांना काय पाहिजे हा माझ्या कॉन्टेंटचा मेन हेतू असतो. आणि तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कॉन्टेंट बनवताना कंटिन्यू टाकत राहा. कोण काय म्हणेल याचं काहीही करू नका. मला जे पाहुणे नाव ठेवायचे ना, सिरियसली सांगतो, मी साडी घालून कॉन्टेंट करतो, मी मेकअप करतो, मी सिरियसली कॉन्टेंटसाठी टकलं केलं आहे. आणि ते टकलं पाहून दादांनी मला कॉल केला होता फोटोशूटसाठी. कॉन्टेंटसाठी गँग ऑफ वासेपूरमधला मनोज बाजपेयीचा जो कॅरेक्टर आहे
त्याला घेऊन मी कॉन्टेंट केला होता आणि तो ऑल ओव्हर इंडिया फेमस झाला. बिहारमधनं मला पोरं मेसेज करता, भैया वो सिरीज फिर से सुरू करू. म्हटलं मी पुन्हा पुन्हा टकलं करू शकत नाही. पहिल्यांदा टकलं केलं तेव्हा बापाने शिव्या दिल्या होत्या, आता ते शक्य नाही आहे म्हणे. आणि इतका घाण सिरियसली सांगतो, मजाकचा विषय. पण जेव्हा जेव्हा टकले गेले ना, माझ्या फॅमिलीतलं कोणतरी गचकले. फर्स्ट टाइम ते झालं आणि आताही ते झालं. त्याच्यानंतर म्हणलं आता कोणी गेल्यावर टकलं करून मग कॉन्टेंट करू, तोपर्यंत टकलं करायचं नाही. तर कॉन्टेंटसाठी मी एवढी मेहनत घेत असतो. एकदा मिशा काढल्या होत्या, पप्पा म्हणले होते आपल्या याच्यात बाप गेल्यावर मिशा काढता. त्यानंतर मी अजून एकदाही मिशा काढलेलं नाही आहे. म्हटलं नाही काढायचं, काहीतरी मोठा चान्स भेटेल तेव्हा पप्पा सांगेल पप्पा प्लीज ते थोडं आपण करून नंतर वाढतील त्या, पुन्हा पाणी घालेल मी पण. आणि मला मध्ये आलं होतं मूवीचं पण, ते म्हणे लहान मुलाचं हवं आहे वगैरे असं, म्हणजे कॅरेक्टर थोडं स्लम टाईप हवं त्यांना मुंबईचं. तिकडे काही झालं नाही. म्हटलं मुंबईचा तर स्लमचा टोन आपल्याला जमणार नाही, तर बघा. आणि यामध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कॉन्टेंट कॉमेडी करताय तर कधीही कोणाचा कॉपी करू नका. कारण काय होतं की तुम्ही दुसऱ्यांचा बघता, सेम डिट्टो डायलॉग घेता, तुमच्या याच्यावर एकदा कॉपीचा ठप्पा लागला, तुमचे 10,000 फॉलोअर्स होऊ द्या, 20,000 होऊ द्या, तुम्ही जर स्वतःचं नंतर बनवलं ना, लोक काय म्हणतील अरे नाही यार यांनी कुठून ना कुठून हे कॉपी केलेलं असेल. कारण हा मी आमच्या ग्रुपमधल्या मुलांचा एक्सपिरियन्स सांगतोय. ते मुलं आज माझ्यासोबत नाही आणि मीच त्यांना आमच्या ग्रुपमध्ये येऊ देत नाही, कारण कॉपी करणारे मला आधीपासून आवडत नाही, मला स्वतःला आवडत नाही. मला जर एखाद्याचा कॉन्टेंट आवडला ना, मी त्याला म्हणतो मला हे बघ असा असा तुझा कॉन्टेंट आवडला आहे, मी हा विषय घेऊन याच्यावर काही माझ्या मनाने लिहू का, तर मी तो लिहितो. आणि कोणताही कॉन्टेंट क्रिएटर जर तुम्ही त्याची अनुमती घेत असाल ना, तर कधीही तुम्हाला नाही म्हणणार नाही. तुम्ही कविता करताय, तुम्ही शायरी करताय, तुम्हाला एक सांगतो, आपल्याला एक खूप लोकांची मेंटॅलिटी खूप खराब आहे की मराठी माणूस मराठी कविता करणारा सोशल मीडियावर व्हायरल होत नाही. माझा मित्र आहे अपूर्व राजपूत, तो माणूस सोशल मीडियावरती कविता करून 1,00,000+ फॉलोअर झालेला पहिला आहे. आणि त्याच्या कविता तुम्ही बघताल ना एकदा फॅन होऊन जाताल. आत्ता सर्च करा, आवडलं तर फॉलो करा, नाही आवडलं तर नका फॉलो करू, इट्स युअर चॉईस. तर कविता करणारे जरा जास्त इकडे, शायरी करणारे रॅपर्स आहेत, सिंगर आहेत, प्रत्येकाला माझं एकच म्हणणं आहे की हार मानू नका. आणि आपण शब्द नाही वापरू शकत, लोकांना ना काय म्हणतील याचं कधीही काही विचार करू नका. एकदा तुम्ही वरती गेले, एकदा तुमचे फॉलोअर्स वाढले, एकदा तुमचं नाव झालं, पेपरमध्ये फोटो यायला लागले ना, हे लोक तुमच्या आईबापाला फोन लावतात, अरे काय मुलांनी नाव गाजवले म्हणून. मागच्या वेळेस आग्र्याला आपलं नाव आलं ना, तेव्हा माझ्या बापाला लई होणार. तो लोकांचा विचार करायचा नाही, काम करत राहायचं, कॉन्टेंट टाकत राहायचं, लोकांना हसवत राहायचं, एंटरटेन करत राहायचं आणि हार मानायची नाही, एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद. त्यानंतरच मी जॉन एलिया वगैरे ऐकायला लागलो. सो कदाचित कोणाला माहिती असेल नसेल जॉन एलिया. कोणाला माहिती जॉन एलिया? भाई साहेब, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप प्रेम. तर जॉन एलियाच्या ऐकवतो गझल. यानंतर तोपर्यंत अपूर्व दादाची एक कविता आहे जी की प्रेमावर आहे. ही शुभ्र चांदणी रात, ही शुभ्र चांदणी रात विझवली वात अनावर धुंदी. ही शुभ्र चांदणी रात विझवली वात अनावर धुंदी. सुंदरा पुन्हा रंगात टाकली कात शहारांगी. सावळी सावळी पाठ फिरवला हात पेटली आग. सावळी सावळी पाठ फिरवला हात पेटली आग. तो रात्रीचा थैमान कोवळी मान कोरले डाग. हळुवार चुंबता भाळ, हळुवार चुंबता भाळ जणू आभाळ उतरले खाली. हळुवार चुंबता भाळ जणू आभाळ उतरले खाली. विरहाचा विजला जाळ वाजले चाळ मनाच्या दारी, वाजले चाळ मनाच्या दारी. तर ही होती अपूर्व दादाची माझी एक फेवरेट कविता. आणि माझी एक मराठी कविता आहे जी की मी तिला पाहून लिहिली होती. आणि मी ती माझ्या प्रत्येक असं जिथे ओपन माईक मी करतो, मी शायरी किंवा कविता परफॉर्म करतो, मी तिथे ही कविता घेतच असतो. माझे मित्र कदरलेत, ते म्हणतो अरुण काहीतरी दुसरं घे. नाही, सुरुवात यांनी करायची, मग बाकीचं दुसरं काय असेल ते नवीन घ्यायचं. की पाहुणी प्रिये तुझा आज हा चंद्र लाजला. पाहुणी प्रिये तुझं आज हा चंद्र लाजला. बघुनी मजकडे बघ कसा गाली हसला. गच्चीवर येते रात. पाहुणी प्रिये तुझं आज हा चंद्र लाजला. बघुनी मजकडे बघ कसा गाली हसला. गेली म्हणतो माझी चमक तिच्या येण्यामुळे. चंद्र म्हणतोय गेली म्हणतो माझी चमक तिच्या येण्यामुळे. काय करू सांग प्रिये, तो रुसूनी बसला, तो रुसूनी बसला. आता दर्द भरे आशिक बसलेले इथे. आजचा कार्यक्रम मी दादांना फोन लावला, म्हणलं दादा काय आठवण येत नाही, काही नाही. दादा म्हणे या व्हॅलेंटाईन वीक चालू. म्हणलं आम्ही दर्द भरे माणसं, कुठं नाही प्रेमाच्या गोष्टी आम्हाला जमत नाही. झालं ते प्रेम गेलं आता.
तर जॉन एलिया साहेबला मी खूप ऐकतो, त्यांचं जर काही चुकलं वगैरे तर सॉरी. उम्र गुजरेगी इंतहा में क्या, उम्र गुजरेगी इंतहा में क्या, दाग ही देंगे मुझको दान में क्या, खामोशी कह रही है कान में क्या, आ रहा है मेरे गुमान में क्या. दिल की आती है जिसको ध्यान बहुत, दिल की आती है जिसको ध्यान बहुत, खुद भी आता है अपने ध्यान में क्या. वो मिले तो ये पूछना है मुझे, वो कमबख्त वो मिले तो ये पूछना है मुझे, अब भी हूँ मैं तेरी अमान में क्या. यू जो तकता है आसमां को तू, यू जो तकता है आसमां को तू, कोई रहता है आसमान में क्या. और ये आखिरी लाइन, ये मुझे चैन क्यों नहीं पड़ता, ये मुझे चैन क्यों नहीं पड़ता, कमबख्त एक ही शख्स था इस जहां में क्या. तर जॉन एलियाला ऐकणाऱ्यांना कळेल हे. पुन्हा तोच चंद्र नभी आला, पुन्हा तोच चंद्र नभी आला, पुन्हा तीच रात्र समोर आली. हे मी लिहिलंय. पुन्हा तोच चंद्र नभी आला, पुन्हा तीच रात्र समोर आली. फरक फक्त एवढा जाहला की, फरक फक्त एवढा जाहला की, मी तिच्या आठवणी तरमलो आणि ती कुणाच्या मिठी तरमली. ह्या अशा लागलेल्या जखमा झालेल्या हृदयावरच्या त्या हळूहळू बाहेर येत असतात. वो चांद है तो मैं करू क्या. आता याच्या कवितेमध्ये चंद्र शायर आहे, असं चंद्र खूप येतो नाही का. तर मी जिच्यावर प्रेम केलं ती पण चंद्रासारखीच होती. वो चांद है तो मैं करूँ क्या, वो फूल है तो मैं करूँ क्या. वो चांद है तो मैं करूँ क्या, वो फूल है तो मैं करूँ क्या. ना दाग उस पे कोई चांद सा, ना काटे उसमें कोई फूल से. ना दाग उसमें कोई चांद सा, ना काटे उसमें कोई फूल से. यूं ही नहीं रखा है मैंने उसे दिल के पास, यूं ही नहीं रखा मैंने उसे दिल के पास. अब ये कमबख्त ही दिल उसी का है तो मैं करूँ क्या. तू चाहती है कि हम तुझे भूल जाए. शेवटची शायरी आहे. तू चाहती है कि हम तुझे भूल जाए लेकिन हम भूल नहीं पाते. तू चाहती है कि हम तुझे भूल जाए लेकिन हम तुझे भूल नहीं पाते. भर गया तेरा मन दूसरों से और तू फिर लौट आई मेरे पास. भर गया तेरा मन दूसरों से और तू फिर लौट आई मेरे पास. लेकिन कमबख्त अब हम तेरा होना नहीं चाहते, अब हम तेरा. थँक्यू थँक्यू. त्याची स्टोरी ऐकून आपल्या सगळ्यांनाच फार मला तर खूप रिलेटेबल फील झालं. कारण ऑब्व्हियसली मी सुद्धा जर्नलिझम बॅकग्राऊंडची आहे, मला ॲक्टिंग करायची आहे, मी त्याच्यासाठी किती कुठाने केलेले मला माहिती आहे. अँड फॉर्च्युनेटली आज जेव्हा मी भारत रंग महोत्सवमध्ये परफॉर्म करून आले तेव्हा मला माझ्या सगळ्या त्या परिश्रमाचं असं सार्थ ठरल्यासारखं फील झालं. आणि एका मुलीचा त्याने उल्लेख केला, रुची. सो ती माझी खूप लाईफ चेंजर ठरली आहे. लाईक ती माझी सिनियर होती. आय रिमेंबर आम्ही आय थिंक 1-2दा भेटलेलो असावं. आणि तिने इतक्या पॉझिटिव्ह वाईब पास केलेल्या नाही. आणि मी तिलाच आधी सांगितलं होतं की मला ॲक्टिंग करायचं. सो शी टोल्ड मी की ड्रामा डिपार्टमेंट आहे युनिव्हर्सिटीमध्ये आणि यू कॅन ट्राय देअर. आमचं जास्त कन्व्हर्सेशन झालं नाही, पण ती एखादी व्यक्ती असते ना की अचानकच तुमच्या आयुष्यात येते आणि खूप असा खतरनाक इन्सिडेंट घडतो तो आणि तुमची पूर्ण लाईफ चेंजर ठरून जाते. तर ती मुलगी खरंच तशी पॉझिटिव्ह आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तसं कोणीतरी असतं. आपल्याला फक्त ते ओळखावं लागतं आणि त्यांनी साथ दिलेल्या मार्गावरती चालावं लागतं. एकदा जोरदार टाळ्या अरुणसाठी. अरे लय झाली भाईगिरी तू शब्दात बोल. इथं ज्ञानाच्या दुनियेतला मी चार कोल. तुम्ही राडे करून नुसते वाया गेले, तुझ्या संस्काराला नाही इथं काडीचं मोल. अरे तू जातच धर, मी क्रांती करतो. अरे भाषा पुस्तकी तुला ज्ञानात कोलतो. तू पोरं घेऊन उड, मी शब्दात ठेवतो. इन्कलाबचा नारा इथं डोक्यात घाव. तू दिसला तिथं तुला चौकात पाव. कशाची अक्कल तुला तिथं जळून खाक. तुम्ही घोडे काय लावता, आम्ही बैल लावू. आम्ही नाचत नाही भाऊ, फक्त शब्द मांडतो. महामानवाचे विचार मी डोक्यात घेऊन चालतो. माझ्या बापाने चांगले मला संस्कार दिले. मी फक्त महाराज नाही बाबासाहेब पण वाचतो. नसती कलाकाराला जात मी तर महाराष्ट्राच्या मातीचा. धन्यवाद ज्यांना ज्यांचा हात माझ्या पाठी. ह्या
तुझ्या पोक्कळ शब्दाला इथं मोल नाही आता, दिसायला शांत मी पण लय आतल्या गाठीचा. माझा बाप पण म्हणतो तू वेगळा आहे बाळ, एक दिवस नक्की तू गाजवणार काळ. या भुरट्यांच्या संगतीत जास्त जाऊ नको आता, हे लांडगे घेरतील तुझ्या भोवती जाळ. क्रांतिकारांनी नाही केलं कधी माणसात भेद, लोकांनी वाटून घेतलं त्यांना जातीत थेट. देवा दे घालून मला या क्रांतिकारांशी भेट, आणि तोडू दे जातीवादाचं गेट. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर शिका आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका आणि संघटित व्हा. धन्यवाद. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, आपल्या शहरामध्ये अतिशय टॉपचा इन्फ्लुएन्सर अरुण आहे. खूप टॅलेंटेड आहे. इंस्टाग्रामला कॉन्टेंट क्रिएटर आहे. कॉन्टेंट क्रिएटर आहे, आर्टिस्ट आहे, खूप चांगला कलाकार आहे, आशिक पण आहे. आता ऐकून घेतलं आम्ही त्याला. आणि तो आज वेळात वेळ काढून इथे आला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मी आणि सरगम टॅलेंटरी आणि आपण सगळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अरुणसाठी. आणि एका कलाकाराकडूनच दुसऱ्या कलाकाराला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. तर आपण काही जे लास्ट परफॉर्मन्स ज्यांनी चांगले केले त्यांना सर्टिफिकेट देणार आहेत. आपण ते अरुणच्या हस्ते आपण ते देऊयात. ठीक आहे, फोटो काढा चांगला. सरगम घे सर्टिफिकेट्स. आमचा एक फोटो घे जरा चांगला टाकायला सोशल मीडिया.